नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2025 चे या सदराखाली आज आपण एकदम आपल्या प्रोसेसच्या जवळ येऊन थांबलेलो आहेत. म्हणजे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपल्या रिझल्टची काही तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे. जी काही तुमची OMR असेल किंवा तुमची आन्सर की असेल NTA ची ऑफिशियल ही काही दिवसातच येणार आहे. त्याचबरोबर आता पालकांना आणि विद्यार्थ्याला एक प्रश्न पडलेला आहे. त्या प्रश्नावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक चर्चा करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे सगळ्यांना भेडसावलेला आहे की मी ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, जर मी गव्हर्नमेंटला लागलो तर मला फीस किती लागेल, माझा टोटल वार्षिक खर्च किती लागू शकेल, सेमी गव्हर्नमेंटला लागलं तर काय त्याचे बेनिफिट असतील. ह्या जे काही प्रश्नावली आहेत भरपूर विद्यार्थ्यांच्या पालकाच्या, ह्या मला व्हिडिओ मार्फतचे जे काही कमेंट्स असतील त्याच्यामध्ये आलेले आहेत. बऱ्याचशा पालकांनी स्वतः वैयक्तिक ऑफिसला येऊन भेटून चर्चा केलेली आहे की सर याबद्दल काहीतरी सांगा. जे जे पालक किंवा विद्यार्थी ऑफिसला आले ह्याबद्दल सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, तुम्हाला एक आवाहन करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या कॅटेगरीनुसार जी काही भारतामध्ये प्रोसेस होणार आहे, ऑल इंडियाची असेल किंवा स्टेट काउन्सिलिंगची असेल, त्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट भेटू शकतो, आपल्या कॅटेगरीला फीस किती असू शकते, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जो कोणी ह्या व्हिडिओला नवीन असतील, आमच्या चॅनलला नवीन असतील, हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला, तर आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून 2025 जी काही प्रोसेस आहे, येणाऱ्या काळात जी काही आता प्रोसेस स्टेप बाय स्टेप चालू होणार आहे ऑल इंडियन स्टेट, याच्याबद्दलची आम्ही सर्व माहिती इथंभूत आपल्यापर्यंत आमच्या युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत आम्ही चॅनलवर टाकत असतो. जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनचं बटन दाबलं, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक विषयावरती प्रत्येक गोष्टीचं तुमचं निरासन होऊन जाईल. तसंच आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे. जवळपास 60% आमच्या जेवढं काही आम्ही विद्यार्थी घेणार आहोत त्याच्या 60% विद्यार्थ्यांचे आमचे ऍडमिशन फुल झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला आमचं ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी संपर्क साधावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे नंबर दिलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्या कॅटेगरीचा आपल्याला बेनिफिट मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्र, पालक मित्र, आपण डायरेक्ट आता आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर MBBS 2025 या सत्राखाली आजचा विषय जो आहे की माझ्या कॅटेगरीनुसार मला किती फीस लागते आणि त्याचं बेनिफिट कसं बसतं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजचा जो विषय आहे तो म्हणजे की फीस किती लागते. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की पूर्ण भारतामध्ये 2 प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेस होतात. याबद्दलही आपण अगोदर चर्चा बोलली, पण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करतो की त्याला कन्सर्न विषय असल्यामुळे भारतामध्ये 2 प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेस होतात. एक म्हणजे 15%, ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो. त्याच्यामध्ये तुमच्या भारतातले काही जेवढे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज असतील, तुमचे डीम्ड कॉलेज असतील किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील, तर याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत टोटल भारतामध्ये, लास्ट इयरच्या ज्या काउन्सिलिंगमध्ये 358 गव्हर्नमेंट MBBS चे कॉलेज होते ते पूर्ण भारतामध्ये. तर याच्यामधली जी काही 15%ची प्रोसेस आहे, तर 15% म्हणजे कुठले कुठले कॅटेगरीज येतात, तर 5 विभागामध्ये त्यांनी ऑल इंडिया कोर्ससाठी कॅटेगरी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे जनरल, दुसरी EWS, तिसरं OBC, चौथी SC आणि 5वी ST. ह्या 5 कॅटेगरीमध्ये ते जे काही 15% जे काही सीट्स आहेत ऑल इंडिया कोट्याच्या, जे काही कॉलेज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या भरल्या जातात. अदर दॅन गव्हर्नमेंट कॉलेज, डीम्ड कॉलेज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी, याच्या पूर्णपणे सीट्स कोण भरल्या जातात, तर MCCच्या प्रोसेसमधून भरल्या जातात. तर याच्यामध्ये तुम्हाला जी काही कॅटेगरी बेनिफिट्स आहेत ऑल इंडिया कोट्यामध्ये, तर ओपनला ओपनचीच फीस लागते, ओबीसीला त्यांची जी कॅटेगरीची 50% फीस असते ओपन आणि EWS ला, ती त्याप्रमाणे लागते. त्याचं एक सर्टन क्रायटेरिया असतात की क्रायटेरिया म्हणजे काय आहे की तुमचं फॅमिली इन्कम, त्या इन्कमला तुम्हाला किती लिमिटेशन्स आहेत त्याच्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट भेटलं जातं. आता यानंतर आपण बोलूया स्टेट काउन्सिलिंग मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आपल्या स्टेट काउन्सिलिंगचं आहे. तर स्टेट काउन्सिलिंग मध्ये जी काही प्रोसेस होती, तर ही 85% तुमची ऑल इन गव्हर्नमेंट कॉलेजचे 85% सीट्स स्टेट काउन्सिलिंगच्या MST CETच्या अंतर्गत भरले जातात. तसंच सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज जे आहेत, एक्सेप्ट डीम, सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे कॉलेज आहेत याचे पण 85% ह्या MST CETच्या प्रोसेसच्या अंतर्गत भरल्या जातात. तर आपण सुरुवात काय करू, तर अगोदर गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस बद्दल कॅटेगरीनुसार आपण बोलू, त्याचबरोबर पॅरलली आपण सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये पण येऊ. तर सुरुवातीला आपण कुठल्या कॅटेगरी बद्दल बोलायचं आहे, तर ओपन कॅटेगरी. जर कुठला विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो आहे, तर अशा विद्यार्थ्यांना जर अलॉटमेंट जर ओपन कॅटेगरीमधनं अलॉट झालं गव्हर्नमेंट कॉलेजला, तर अशा विद्यार्थ्यांना ओपनची फीस भरणं अनिवार्य आहे. कारण की त्यांचं जे सीट अलॉटमेंट आहे ते जे आहे, तर तुम्हाला
पूर्ण ओपन कॅटेगरीतनं अलॉट झालेलं असतं. तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा किंवा फीसचा बेनिफिट होतो का? तर होतो. त्याला कंडिशन काय आहे, तर आपल्या वडिलांचं व पालकांचं जे उत्पन्न आहे बिलो 8 लाख असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ईबीसीच्या अंतर्गत जे आहे तुम्हाला 50% म्हणजे 50% फीसमध्ये सवलत भेटली जाते. तर जे काही एमबीबीएसची गव्हर्नमेंटची फीस आहे, तर ह्या फीसमध्ये ऑन एन ॲव्हरेज जर आपण जे काही महाराष्ट्रातले 42 कॉलेजेस आहेत, तर याच्यासाठी फीस किती आहे? तर एक अप्रॉक्स जी काही गव्हर्नमेंट फीस आहे त्याच्या ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जर पाहिलं आपण तर 1,60,000 ते 65,000 फीस आहे. तर याच्यामध्ये आता ओपनला जे आहे तुम्ही फुल फीस भरली आणि ईबीसीच्या अंतर्गत तुम्हाला फीस किती वापस येते? तर जी काही कॉलेजची फीस असते त्या फीसच्या 10% फीस ही डेव्हलपमेंट फीस असते. रिमेनिंग 90% जी फीस असते त्याच्या 50% फीस तुम्हाला रिफंड होते. यानंतर आपण ओबीसी बद्दल बोलायला गेलं तर ओबीसीला पण आणि ईडब्ल्यूएस ह्या दोन कॅटेगरी बद्दल आपण सोबत बोलूयात. तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरीचं कसं आहे की सेम आहे की तुमची जी काही डेव्हलपमेंट फीस आणि स्कॉलरशिप फीस आहे याच्या तुम्हाला 50% द्यावी लागतात जर तुमचं अलॉटमेंट ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये झालेलं असेल. बट देर इज वन कंडिशन. काय कंडिशन आहे की तुमचं इन्कम म्हणजे तुमच्या फॅमिलीचं किंवा गार्डियनचं किंवा पॅरेंट्सचं इन्कम आहे बिलो 8 लाख पाहिजे. तर हे कसं साध्य होतं? तर हे साध्य करण्यासाठी काय आहे तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्यावं लागतं. आता नॉन क्रिमिलियरची मर्यादा जसं आपण 20 सप्टेंबर 2024 जे काही नवीन GR आलेला आहे 20 सप्टेंबर 2024 लक्षात राहू दे आपण तो ग्रुपवर शेअर करणार आहोत. तर त्याच्यात काय सांगितलेलं आहे की उत्पन्नाची जी मर्यादा होती 8 लाखाची ती शिथिल करण्यात आली. त्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस उत्पन्नाचं सर्टिफिकेट देणं गरजेचं नाही. ते आपण डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नॉन क्रिमिलियर दिलं तर तुम्हाला फीसमध्ये 100% बेनिफिट भेटणार आहे. हे काय सांगत आहे 20 सप्टेंबर 2024 जो काही GR आलता त्यानुसार आहे. हे कुणाला आहे लागू तर जे काही तुमची जनरलमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एबीसी भेटणार आहे त्यांना, जे ईडब्ल्यूएस मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना, जे ओबीसी मध्ये आहेत त्यांना. आता याच्यानंतर खालून कुठल्या कॅटेगरी येतात महाराष्ट्रामध्ये तर विजेअ, NTB, NTC, NTD ज्यालाच आपण NT1, NT2, NT3 असं बोलतो. त्याच्या खालोखाल कुठला आहे तर एसबीसी. एसबीसी ही जी कॅटेगरी आहे तर याचा जो काही तुम्हाला प्रवर्ग आहे याचा तुम्हाला अलॉटमेंट कुठल्या कॅटेगरीतनं भेटतं तर ओबीसी मधून. आता याच्या फीस बद्दल बोलू. याच्या फीस बद्दल जे काही एसबीसी, विजे, NT1, NT2, NT3 ह्या ज्या काही 5 कॅटेगरीज आहेत यांना अलॉटमेंट त्यांच्या कॅटेगरीमधनं झालं तर यांना फीस किती आहे तर त्या कॉलेजची जी काही फीस आहे ट्युशन फीस ही पूर्णपणे माफ असते. त्यांची जी काही डेव्हलपमेंट फीस असते जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एखाद्या कॉलेजची फीस आहे सपोज की 10 लाख फीस आहे किंवा 12 लाख फीस आहे 14 लाख फीस आहे. तर 10 लाखाच्या फीस मध्ये काय असतं 90% फीस ही ट्युशन फीस असते 10% फीस ही डेव्हलपमेंट फीस असते. तर अशा विद्यार्थ्यांनी कुणी काय करायचं आहे की जे विद्यार्थी बिलॉंग करतात कुठल्या विजेअ, NT1, NT2, NT3 आणि एसबीसी हे विद्यार्थ्यांनी काय करायचं ह्यांच्यासाठी काय आहे जर त्यांच्या प्रवर्गातनं त्यांना अलॉटमेंट भेटलं तर 90% ट्युशन फीस जी आहे ती पूर्णपणे माफ असते. तुम्हाला 10% फीस जी आहे त्याच्या ट्युशन जी काही फीस आहे त्याच्या फीसच्या 10% फीस तुम्हाला पे करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे. हे तुम्हाला कॉलेजवाले सांगून देतात. पण याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटमध्ये काही कॉलेजचा असा एक पायंडा आहे की कदाचित कुठलं कॉलेज तुम्हाला काय म्हणाल की तुम्ही ओपनची फीस भरा पूर्णपणे जी काय असेल ती नंतर तुम्ही तुमच्या स्कॉलरशिपला महाडीबीटाला अप्लाय करा. तसंही केलं तरी तुमची 90% ट्युशन फीस जी आहे ती तुम्हाला वापस येते. 10% फीस भरणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर आपण बोलूयात की एससी आणि एसटी कॅटेगरीकडे राहतात. कुठल्या एससी आणि एसटी कॅटेगरी राहतात तर या कॅटेगरीमध्ये काय आहे तर विद्यार्थी आणि पालकांना जी काही फीस आहे इन्क्लुडिंग ट्युशन फीस अँड डेव्हलपमेंट फीस ही पूर्णतः एक माफ असते. कुठल्या कॅटेगरीत त्याला एससी आणि एसटीला. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जसं की तुमच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट असेल, तुमच्या नॉन क्रिमिनल असतील किंवा तुमची व्हॅलिडिटी असेल. नॉन क्रिमिनल कुणाला नाहीये तर एससी आणि एसटी कॅटेगरीला नॉन क्रिमिनल द्यायची गरज नाही. त्याच्यात मग कुणाला जे की एसबीसी आहेत, ओबीसी आहेत, ईडब्ल्यूएस आहेत, देन विजे आहेत, NT1, NT2, NT3 यांनी यांच्या कॅटेगरीला जे डॉक्युमेंट लागतात आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी क्लेम करण्यासाठी लागतात तर दॅट डॉक्युमेंट शुड बी व्हेरीफाईड बाय दी
कन्सर्न ऑफिस आणि ते डॉक्युमेंट तुमच्या कॉलेजमध्ये पण व्हेरीफाय झाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्या आधारे तुमची स्कॉलरशिप जी आहे ती भेटणार आहे. तर आपण विद्यार्थी व पालक मित्र आता आपण कुठलं पाहिलं की गव्हर्नमेंट मधल्या कॉलेजला कुठल्या कुठल्या कॉलेजला याचं सुविधा भेटते. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे की तो म्हणजे लास्ट इयरला गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला मुलींसाठी शिक्षण फीचा जो काही GR आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र बरोबर आहे. पहिले तर SC ST कॅटेगरीला जे काही याच्या अगोदरची प्रोसेस होते त्यामध्ये मुलांना मुलींना पूर्णपणे शिक्षण मोफत होतं. त्यानंतर कुठली प्रोसेस चालू झालेली आहे तर की मुलींना शिक्षण मोफत असावं म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने घोषणा केली ती इम्प्लिमेंट पण झाली. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मुलींना शिक्षण फ्री तुम्हाला भेटणार तुमच्या कॅटेगरीतनं किंवा तुम्ही एखाद्या कॅटेगरीतलं मुलीचं जर समजा ऍडमिशन ओपन कॅटेगरीतलं सीट जर भेटलं तिला तर अशाही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो का तर होतो, नक्की होतो. पण याच्यासाठी एक कंडिशन आहे की तुमचं पॅरेंट्सचं इन्कम हे जे काय आहे 8 लाखच्या बिलो पाहिजे असं त्यांच्या कंडिशन मध्ये आहे. अशा विद्यार्थ्यांना म्हणजे मुलींना 100% ट्युशन फीस माफ आहे, बट दे शुड बी पे ऍटलीस्ट डेव्हलपमेंट फीस 10% ऑफ दॅट ट्युशन फीस. म्हणजे 10% तुम्हाला फीस भरणं कंपल्सरी आहे. जरी तुम्हाला ट्युशन फी माफ असेल तरी ट्युशन फीच्या 10% फीस भरणं तुम्हाला गरजेचं आहे. आता याच्यानंतर जर आपण बोलायला गेलं तर कुठल्या कुठल्या कोर्सला ही ट्युशन फीस माफ राहते. तर आपण आता पर्टिक्युलर मेडिकल कोर्स बद्दल बोलतोय तर हो, मेडिकल कोर्सला तर आहेच आहे. मेडिकल अलाइड कोर्स जेवढे आहेत की जसं BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, BMS असेल, देन पॅरलर जे कोर्स आहेत BPTH असेल, BSc नर्सिंग असेल, अशा सर्व कोर्सेसला आहेत. तसे टेक्निकल कोर्स जे आहेत इंजिनिअरिंगचे जे काही कोर्सेस असतील त्याच्यासाठी तुम्हाला फीस माफ आहे मुलींसाठी. पण विद्यार्थी व पालक मित्र एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये जी काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे 15% सीट्स जे NRI कोटा किंवा IQ कोट्यामधनं भरतात तर अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फीस सवलत नाही. भले तो मुलगा SC ST कॅटेगरीचा असो किंवा ऍज अ जेंडर फिमेल कॅन्डिडेट असो, यांना ह्या कुठल्याही स्कॉलरशिपचं बेनिफिट भेटत नाही. आता याच्यानंतर म्हणजे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस बद्दल बोलायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 32 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट. त्यामध्ये एकमेव कॉलेज असं आहे जे पालघरचं आहे, वेदांता मेडिकल कॉलेज पालघर. या कॉलेजला तुम्हाला नंबर लागायला कट ऑफ कमी येतो, पण लास्ट इयरला मॅनिप्युलेशनमुळे थोडं त्याचाही कट ऑफ जास्त आला. ह्या कॉलेजला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचं बेनिफिट भेटत नाही. त्या कॉलेजची फी 17,35,000 आहे. ती तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीमध्ये अलॉट झालं तर तुम्हाला घेणं अनिवार्य आहे. तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये लागलं तर फ्री एक्झिट घ्यावं लागते का, कुठल्या राऊंडला फ्री एक्झिट घ्यावं लागत नाही लागत, आणि कुठल्या राऊंड मधून आपण जर फसला गेलो तर तिथून बाहेर येते का नाही, याचा सविस्तर व्हिडिओ आपण ज्या दिवशी प्रोसेस चालू होणार त्या दिवशी बोलूच आपण. दुसरं एक कॉलेज आहे यामध्ये की जे काही 32 कॉलेज आहेत त्यामधलं एक कॉलेज गेलं कुठलं तर वेदांता पालघरचं गेलं. त्याच्यानंतर जे आहे आपलं बदनापूरचं मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. हे कॉलेज आहे तिथं की मुस्लिम विद्यार्थ्यांना EWSचाच बेनिफिट भेटतो, अदर दुसऱ्या कुठल्या कॅन्डिडेटला भेटत नाही. राहिले 30 कॉलेज. आता हे 30 कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय असेल बरं, तर हे 30 कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे तर मिनिमम 6 लाखापासून चालू होतं ते 13,95,000, म्हणजे 6 लाख ते 14 लाख यामध्ये तुमचं फी स्ट्रक्चर पूर्ण कॉलेजचे आहे. आता याच्यामध्ये कसं तर कुठल्या कॉलेजची फीसला कसं लागेल, तर मी तुम्हाला जसं सांगितलं की ओपन कॅटेगरी मधला एखादा विद्यार्थी लागला आणि त्यांच्या पालकाचं उत्पन्न हे 8 लाखाच्या पुढे आहे किंवा त्यांनी नॉन क्रिमिनल देऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर फुल फीस पे करायची. चॉईस फिलिंगच्या वेळेस कॉलेज देताच्या वेळेस कॉलेजची फी स्ट्रक्चर वगैरे बघूनच द्यावं. बाकी जे काही VJ NT SC ST OBC SBC हे विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना पण त्याप्रमाणे त्यांच्या कॅटेगरीच्या नुसार स्कॉलरशिपचं बेनिफिट भेटलं जातं. सर्वात शेवटी एक विद्यार्थी पालक मित्र बोलता विसरलो, एक म्हणजे लास्ट इयरला ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी म्हणजे मराठा समाजासाठी जे काही एक सेपरेट आरक्षण दिलेलं आहे 10%, SC जे दिलेलं आहे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे 10%, हे पण विद्यार्थी त्याच वर्गामध्ये मोडतात. ते कुठल्या तर OBC कॅटेगरीच्या हिशोबानेच मोडतात. त्यांना विद्यार्थी म्हणजे ऍज अ जेंडर बॉय किंवा मुलाला जे आहे याला फीस किती बसणार आहे की SCBC कॅटेगरी मध्ये लागला तर त्या कॉलेजची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जी काही आहे ही दोन्ही एकत्र कंबाईन करून त्याच्या 50% फीस भरणं कंपल्सरी आहे. SCBC ची मुलगी असेल तर तिने फक्त डेव्हलपमेंट फीस जी काही ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस आहे त्याच्या 10% फीस डेव्हलपमेंट फीस द्यायची आहे. जर त्या मुलीच्या वडिलांचं पालकांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या खाली असेल आणि तिचं नॉन क्रिमिनल ओके असेल
तर अशा विद्यार्थ्यांनी मुलींना शिक्षण फ्री असेल. तर याच्यासाठी काय तुम्हाला कुठली काळजी घेणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी व पालक मित्र, जर तुम्ही कॅटेगरी बिलॉंग करत असाल कुठली, तर ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे, NT1, NT2, NT3 आणि एससीबीसी, म्हणजे हे टोटल कॅटेगरीला जर तुम्ही बिलॉंग करत असाल, तर यू शुड हॅव युअर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. इट मीन्स दॅट की यू हॅव इन्कम बिलो 8 lakhs. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर ज्याची मर्यादा 8 लाखाच्या खाली असेल, पण आता काय आहे की त्याची उत्पन्नाची मर्यादा वाढल्यामुळं, त्याची लिमिट वाढल्यामुळं हे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भेटू शकतं. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल आणि त्याची व्हॅलिडिटी रास्त असेल किंवा व्हॅलिड असेल, तर अशा विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट घेता येतो. तर विद्यार्थी व पालक मित्र, मी तुम्हाला याच्यामुळेच म्हणत होतो की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही. याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला फीस किती लागणार, काय लागणार, याबद्दल आपण आज चर्चा केली आहे. याबद्दल कोणाला काही शंका असेल, काही असेल, तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती जॉईन होऊन किंवा फोन करून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही द्यायला अनिवार्य आहोत, उपस्थित आहोत. तर ते तुम्ही डायरेक्टली त्याला फोन करून विचारू शकता. विद्यार्थी व पालक मित्र, येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये, 8 दिवसाच्या आतमध्ये एनटीएची ऑफिशियल आन्सर की येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची OMR येईल. जर तुम्हाला काही क्वेश्चन ऑब्जेक्शन मध्ये असतील, तर त्याची फीस असते, ती फीस भरून तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याचं रितसर आन्सर तुम्हाला एनटीए तुमच्या मेलवरती, तुमच्या याच्यावरती येऊन जाईल. त्यामुळं तुम्ही सतर्क राहा. आणि आता तुम्ही परीक्षा संपले, जवळपास 20-22 दिवस झाले, सगळे रिलॅक्स झाला असेल, मी अशी अपेक्षा करतो. भरपूर विद्यार्थी पालकांनी आपले व्हॅकेशन हॉलिडेज एन्जॉय केले असतील. आता प्रोसेस आहे की आता येणाऱ्या काळात म्हणजे 8-10 दिवसात आपली प्रोसेस चालू होणार. 10 ते 14 तारखेच्या मध्ये कदाचित रिझल्ट लागू शकतो. तसं तर एनटीएने तारीख दिलेली आहे 14 जून. तर पुल ऑफ युअर सॉक्स गाईज. आणि पॅरेंट्सला माझं म्हणणं आहे, ज्या काही पेंडिंग गोष्टी आहेत, त्या डॉक्युमेंट्स असतील, त्या डॉक्युमेंट्सच्या प्रोसेस कम्प्लीट करा. आणि भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. ज्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती आहे किंवा जॉईन करायचं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर फोन करा. ऑनलाईन काउन्सिलिंग कोणाला घ्यायची असेल, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तरी नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा ऑफिसला व्हिजिट करू शकता. आम्ही खूप लिमिटेड सीट घेतो, जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर द्यायला हवं. त्यामुळे आम्ही कमी विद्यार्थी घेतो. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं ते करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो. येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवू. फक्त एक गोष्ट होते की दररोजचं पालक भेटायला येत असल्यामुळे, गर्दी होत असल्यामुळे व्हिडिओला थोडा वेळ भेटत नाही. वेळात वेळ काढून विद्यार्थी पालक मित्र, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतच राहील. हा जो विषय आहे, हा पालकाकडनं आणि विद्यार्थ्याकडनं चालता की सर ह्या विषयावरती रिझल्ट लागायच्या आधी एक व्हिडिओ बनवा. तर विद्यार्थी पालक मित्र, आजच्या व्हिडिओत मी रजा घेतो आपली. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयावर, नवीन कंटेंट मध्ये. तुर्तास धन्यवाद.